नमस्कार, मी मेघराज राजे भोसले, अध्यक्ष अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ. मित्र, संतोषजी रासकर यांनी अतिशय चांगला उपक्रम एक्झिबिशन पुण्यातील गणेश कला केंद्रामध्ये आयोजित केलेले आहे. क्रिएटिव्ह इंजिन एक्सपो या माध्यमातून 3 दिवस चालणाऱ्या या टेक्नॉलॉजी एक्झिबिशनमध्ये निश्चितच मराठी इंडस्ट्रीसाठी, मराठी कलावंतांसाठी, सर्वसामान्यांसाठी अतिशय चांगला अनुभव मिळणार आहे. ज्यांना एक क्षेत्रामध्ये काहीतरी करिअर करू शकतो, काही बिझनेस करू शकतो, अशा व्यक्तींना यातून चालना मिळणार आहे. आता आपण पाहिलं तर या इंटरनेटच्या जमान्यामध्ये या क्रिएटिव्ह क्षेत्राला फार महत्त्व आहे. AI चा जमाना आहे, अनेक नवीन नवीन टेक्नॉलॉजी येतात. यामध्ये गेमिंगपासून अनेक वेगवेगळे प्रकार आहेत, VFX आहे, ॲनिमेशन आहे किंवा इतर अनेक टेक्नॉलॉजीच्या रिलेटेड प्रकार आहेत. तर याचा आपल्या बिझनेससाठी म्हणा किंवा आपण करत असलेल्या उद्योगासाठी काय फायदा करता येईल, कशा प्रकारे तो राबवता येईल. स्वस्तात स्वस्त आपल्याला नेहमीच वाटतं की अशा टेक्नॉलॉजीमध्ये फार खर्चिक असतं, परंतु कमी बजेटमध्ये सुद्धा चांगला बिझनेस कसा करू शकतो या एक्झिबिशनमधून माहिती मिळणार आहे. मी सर्वांना आवाहन करू इच्छितो की या 3 दिवस एक्झिबिशनला जास्तीत जास्त टेक्निकल लोकांनी, कलाकारांनी भेट द्यावी आणि या टेक्नॉलॉजीचा लाभ घ्यावा असं मला वाटतं. थँक्यू संतोषजी रासकर सर. मुळात असं आहे की इंडस्ट्रीचा विकास आपण पाहिला, औद्योगिक विकासाचे 4 टप्पे, त्यातल्या 4थ्या टप्प्यावर आपण पोहोचलो आणि त्या 4थ्या टप्प्यामध्ये एक वेगळी जादू आहे. ती जादू आहे ऑरेंज इकॉनॉमीची. म्हणजे आजपर्यंतचा उद्योग हा रॉ मटेरियल आणि मनुष्याची बुद्धिमत्ता याच्यावर होत होता, परंतु इंडस्ट्री 4.0 मधला सगळ्यात जास्त उद्योग जो आहे तो रॉ मटेरियल शिवाय असणार आहे. रॉ मटेरियल शिवाय उत्पादन तयार होऊ शकतं ही संकल्पना एखाद्या सामान्य माणसाला सांगितली तर तो म्हणाल येड लागले तुला, किंवा काहीतरी तुझ्याला बाणामती जादू येते. पण असं होतंय आणि रॉ मटेरियल शिवाय काय उत्पादनं बनू शकतात ते तुम्हाला इथं पाहायला मिळेल. जगात 3 लाख अब्ज डॉलरची उलाढाल करणारी ही इंडस्ट्री, भारताचा वाटा सध्या त्यामध्ये हार्डली 6-7% आहे. तो वाटा येणाऱ्या काळामध्ये फार मोठ्या प्रमाणात वाढू शकतो असं आपल्या सगळ्या सरकारी यंत्रणांना, सरकारला वाटतंय. पण ते वाटण्यासाठी भारतीय समाजमनानी, भारतीय सामान्य माणसांनी त्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. त्यांनी त्यासाठी काम केलं पाहिजे आणि ते काम करण्याची प्रेरणा या सामान्य माणसाला मिळावी म्हणून हे प्रदर्शन आहे.